नमस्कार. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे राजम्याची एक रेसिपी आणि त्यासाठी राजमा रात्रभर आपण भिजत घातलेला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य काढून घेतलेलं आहे. आता एक पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलावर आपण जो कांदा आहे कापून ठेवलेला तो छान असा ब्राऊन रंगावर चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपण पाहू शकता की कांदा ब्राऊन रंगावर आलेला आहे. त्यानंतर आपण एक मसाला वेलची, एक दालचिनीचा तुकडा आणि 7-8 जे मिरे घेतलेले होते ते टाकून आपण परतून घेऊ. आणि तसंच आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, लसूण आणि अद्रक हे सगळं त्यात टाकून आपण मिक्सरच्या पॉटला फिरवून घेणार आहोत. आणि आपण जे टोमॅटो घेतले होते ते सुद्धा आपण कापून घेतले आहे आणि ते सुद्धा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टमाटे वेगळे बारीक करून तुम्ही ते आधी मसाल्यामध्ये परतून घेऊ शकता. आता एक पॅनमध्ये आपण मोठा चमचा भरून तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मोहरी, जिरं आणि त्यानंतर तेजपान, हिंग आपण टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्यात जे वाटण तयार केलेलं आहे, त्या वाटणात मी थोडं तिखट आणि गरम मसालाही घातलेला आहे. तर हे वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. राजम्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण भरपूर आहे आणि प्रोटीनचंही प्रमाण खूप आहे आणि ते भातासोबत जास्त फायदेशीर राहते. मसाला आपला छान भाजला गेलेला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे. तर अशा वेळेला आपण थोडी त्यात हळद आणि धण्याची पावडर टाकून घेणार आहोत आणि ते परतून घेतल्यानंतर आपण त्यात जो शिजवून घेतलेला राजमा आहे, त्यात थोडं मीठही मी घातलेलं आहे. तर हा जो राजमा आहे, तर हा आपण त्यात घालून घेणार आहोत. राजमा शिजवताना मी त्यात थोडा मिठाचा वापर केलेला आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर आपण हा फोडणीमध्ये ओतल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं त्याला चांगला शिजू द्यायचा आहे. आणि थोडंसं चमच्याने दाबत-दाबत त्याला शिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतरही 4-5 मिनिटं ती ग्रेव्ही आपल्याला उकळू द्यायची आहे. त्यामुळे छान ग्रेव्ही अशी दाटसर होईल आणि ती जी राजमा आहे, तर त्या राजम्याला सुद्धा सुंदर अशी चव मिळेल. तर ही जी ग्रेव्ही आहे, हे राजमा आहे, तर हा आपण भातासोबत खाऊ शकतो किंवा पराठा, पोळीसोबतही आपण हा खाऊ शकतो. माझी रेसिपी आवडली असेल, तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद. आपला राजमा हा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. वरून आपण थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि आज तो आपण भातासोबत सर्व्ह करणार आहोत.